तरुणीवर जीवघेणा हल्ला केलाय। इतकंच नव्हे तर तरुणीवर हल्ला केल्यावर त्याने स्वतःचं आयुष्यही संपवलं। हल्ला करणारा तरुण आणि तरुणीमध्ये गेल्या 10 वर्षांपासून प्रेमसंबंध होते। मात्र काहीच दिवसांपूर्वी दोघांचे ब्रेकअप झालेलं आणि दुसऱ्या अफेअरच्या संशयातनं तरुणीने हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। नर्सिंग होममध्ये घुसून आरोपी सोनू बरईने तरुणीवर हल्ला केला असून हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। सध्या तरुणीवर जे हॉस्पिटल इथे उपचार चालू आहेत आणि जो मुलगा आहे, जो हल्लेखोर आहे, तो मयत झाला असून त्याच्यावर केईएम हॉस्पिटल इथे त्याला दाखल केलेले आहे। ते दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तो मयत झाल्याची घोषित केले आहे। पुढील कारवाई सुरू आहे। ते एकाच परिसरात राहणार होते असे माहिती मिळाली। अधिक आम्ही तपास करत आहोत त्याच्यावर। संबंधातून हल्ला झाल्याची माहिती आहे। तपास करत तपासानंतर आपण जे काय होईल ते सांगू ते निष्पन्न। तुम्ही जसं की म्हणालात की आता आरोपी मयत झालेला आहे, तर आता पुढे काय नेमकी प्रक्रिया होईल, कशा प्रकारे पोलीस पुढची कारवाई करतील? त्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल। गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास करून पुढील ॲबेटेड सरमिरी सादर करण्यात येईल। भंडाऱ्यामध्ये काल बावनकुळेंनी कार्यकर्त्यांचे मोबाईल सर्व्हिलन्सवर टाकले तसं खळबळजनक विधान केलं होतं। आज त्या वक्तव्यावर मंत्री बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिलंय। वॉर रूममधून भाजपच्या